नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गाला व गुजरात राज्याला जोडणारा दोंडाईचा-सोनगीर मार्गाच्या 392 कोटीच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते एका बाजूच्या अंतिम टप्प्यातील लेअर कामाचा शुभारंभ करण्यात आला. विकासाला महत्त्वपूर्ण चालना देणाऱ्या दोंडाईचा-सोनगीर या 36 किलोमीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्याचा अंतिम टप्प्यातील लेअरचा शुभारंभ करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे अर्ध्या तासावरच प्रवास होऊन नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आशिया विकास बँकच्या अर्थसहाय्यातून या रस्त्याला मंजुरी मिळाली होती. समृद्धी महामार्गाच्या दर्जेप्रमाणेच या रस्त्याचे काम देखील होत आहे. मध्ये जो संकल्प होता, जे स्वप्न होतं की सोनगीर पासून दोंडाईचा हा 4 लेन रोड आपला झाला पाहिजे आणि तोही काँक्रीटीकरणचा झाला पाहिजे. आज मला आनंद होतोय की मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांपैकी आणि जवळपास 42 मंत्रीपैकी फक्त 44 जॉब्स हे महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये 3 जॉब झाले. खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काम मिळालं. साधारणतः 250 कोटी रुपयाचा 35 किलोमीटरचा हा काँक्रीटीकरणाचा रोड आहे आणि त्या काँक्रीटीकरण रोडचा अंतिम लेअर, शेवटचा लेअर, फायनल लेअर याचा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आपण या पवित्र महिन्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर अत्यंत आधुनिक पद्धतीचं हे सगळं मशीन आहे आणि या मशीनच्या माध्यमातून आता काँक्रीट लेईंग हा इथे होणार आहे आणि पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये कदाचित लवकर हा पूर्ण 36 किलोमीटरचा 36 किलोमीटरचा रोड हा पूर्ण तयार होणार आहे. सुंदर असं काँक्रीट राहील, त्याला दोन्ही बाजूनी स्लोप राहील आणि पुढच्या 10-20-30 वर्षापर्यंत आता आपल्याला कुठली अडचण येणार नाही आणि अगदी आपण अर्ध्या तासामध्ये दोंडाईच्या पासून सोनगीरला पोहोचू आणि सोनगीरहून मुंबईला 5.5 तासामध्ये आपण पोहोचू शकतो आणि समृद्धी मार्गमुळे अजून म्हणजे साधारणतः 5.5 तासामध्ये राज्याच्या आर्थिक राजधानीला, देशाच्या आर्थिक राजधानीला आपण पोहोचू शकतो. ही मोठी गोष्ट आपल्यासाठी होणार आहे. मग तिथे नाशिक असेल, ठाणे असेल, अशा सगळ्या मुख्य रस्त्यांवर आपण तिथे मुख्य गावांना, शहरांना पोहोचू शकू. आणि एक मोठं काम, आमच्या स्वप्नामध्ये असलेलं काम, कारण दरवर्षी हा जो आपला चिमठाणेपासून तर आपला जे गांगुर्ण्यापर्यंत खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे असे अनेक वर्ष केले, त्याला किती दुरुस्त केलं, अडचण यायची. आता हे सगळा विषय ना संपणार है, कॉम्प्रोमाइज नहीं और वक्त पे होगा ऐसी अपेक्षा व्यक्त करते. 5-10 दिन लेट हुआ तो चलेगा, लेकिन क्वालिटी बढ़िया करो. किसी को चलने मत दो, किसी को बकऱ्या, कोंबड्या, माणसं, कोणालाही मोटरसायकल कोणी याच्यामधनं जाणार नाही आणि ती सगळी दक्षता आपण घ्यायची. आणि कोणी जर गेलं तर त्याला दंड करा, कारवाई करा. कारण हा रोड एकदा बनेल 30-40 वर्षात आणि मग सुंदर असा रोड झाला पाहिजे. अगदी दोंडाईच्या मध्ये सुद्धा 4 लेनचं डायव्हर्शन आहे, शनी मंदिरपासून तर इथपर्यंत आणि इथून तर सोनगीरपर्यंत हा 4 लेनचा काँक्रीटीकरण रोड होणार आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन, एजन्सीचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि जोरदार क्वालिटीचं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.